देखे कवी असं म्हणतात. आणि गदिमांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू होतं. त्यांची काही गीते ऐकून त्यांचा आजूबाजूला बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचं जीवनाविषयीचं तत्वज्ञान या सगळ्याचाच आपल्याला हेवा वाटतो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर थकले रे नंदलाला. आता उथळ अर्थ शोधणाऱ्यांसाठी कोणीतरी नाचून दमलंय असा काहीसा अर्थ निघून जातो. पण खोलवर पाहिलं तर ही दमवणूक का आहे? तर आत्मस्तुती, उपभोग, अनय, अनिती, प्रलोभने यांच्या जाळ्यात अडकून स्वतःभोवतीच गिरक्या घेत राहिल्यामध्ये झालेली ही दमवणूक आहे. हा स्वतःभोवती गिरक्या घेणारा म्हणजेच स्वार्थामध्ये लोळणारा अंध होतो आणि मंडळी परमार्थ ज्याला कळतो तो मोक्ष पावतो. असं हे जगणं शिकवणारं गाणं. तुम्ही त्यांचं कुठचंही गाणं घ्या, ते तुम्हाला काहीतरी देऊन जातच. आता बघा ना, एक वार पंखावरून फिरो तुझा हात, असंच एक आर्त गीत आहे. तुमच्या मनात किंवा तुमच्या प्रियजनांच्या ठाई बसलेला परमेश्वर, काय सुंदर अनुभूती आहे बघा. ह्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळचा सुद्धा किस्सा रंजक आहे. रमेश देव आणि सीमादेव यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. ह्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्यामध्ये अबोला होता. कित्येक दिवस ते एकमेकांशी बोलत नव्हते. पण या गाण्याची आर्तता अशी काही काळजाला भिडली, या गाण्याने जादू केली आणि त्यांच्यातला अबोला मिटला, बंध घट्ट झाले. तर अशी ही काहीतरी शिकवून जाणारी गाणी ऐकूया. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघा फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. फुलारून पंखे